गोरेबाई, तुम्ही पण उपसभापती असताना पण मंत्रीपद पाहिजे होतं का? नाही, माझा आरोप नाहीये बाबा. ते तृप्तीताई देसाई म्हणतायत की तुम्ही पण हात दाखवायला गेला होता टेबल टॉप खरातकडे. तुम्ही झालं, तो केसरकर झालं. केसरकर तर काय तिथं जाऊन त्याचे ढुंगणाचे मुके घेत होता की काही काय माहिती. अरे, शिक्षण मंत्री असताना तुझ्या शिक्षण मंत्री मंडळामध्ये सगळ्यात जास्त वावर खरातचा होता. हा जो शालार्थ आयडी घोटाळा आहे त्याच्यामध्ये पण खरातचा हात आहे. हा केसरकरच MIDCच्या कार्यालयामध्ये या खरातला घेऊन गेलेला आहे. 39 आमदार आहेत. किती? 39 आमदार ज्यांचे डायरेक्ट संबंध आहेत खरात सोबत. फक्त चाटणकर बाईच नाही. या केसरकरने पण लगेचच्या लगेच राजीनामा द्यावा, कारण की तुझी लायकी नाही भावड्या. म्हातारा झाला, गौऱ्या मसनात गेल्या तुझ्या, तरी अक्कल काही आली नाही. या वयामध्ये जर तुम्ही भोंदूगिरीच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाला लुटत असाल, जो काळा पैसा राजकारणामध्ये कमवलाय त्याला गोरा करण्यासाठी असल्या भिकारचोट भोंदूंची मदत घेत असाल, तर धिक्कार आहे तुमचा, थू आहे तुमच्या जिंदगीवरती भाडखाऊंनो. अरे, लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला, लाजा. काय बोलावं तुम्हाला, शब्द नाहीयेत माझ्याकडे. त्या गोरेबाईला पण उपसभापती असताना मंत्रीपद पाहिजे होतं म्हणून टेबल टॉप खरातकडे हात दाखवायला गेल. त्या भविष्य सांगितलं, पण मंत्रीपद काय भेटलं नाही, उलट इज्जत गेली ती वेगळीच. अरे, लाजा वाटू द्या रे राजकारण्यांनो. अन्नच खातात ना, की अजून काय खातात दुसरं? अरे, 1-2 नाही रे, 1-2 असते तर ठीक होतं, पण सगळेच तसले तर सगळेच बरबटलेले तर. आणि हा जो खरात मोठा झाला ना, या सगळ्याची देण भिकारचोट राजकारण्यांनो, सत्ताधाऱ्यांनो तुम्ही आहेत. तुम्ही दिलेल्या ताकदीच्या जोरावरती त्याने नाही ते काळे धंदे केले. याच्यामध्ये सगळ्यात मुख्य सूत्रधार जेवढे हे 39-40 आमदार आहेत ना, हे तर यांच्या पावरीवरतीच या भिकारचोट खरातने महिलांचं लैंगिक शोषण केलं, त्यांचा मानसिक छळ केला, त्यांचा आर्थिक छळ केला, आर्थिक फसवणूक केली. नैतिकता आहे ना? अरे, या दलिंदर खरातला दिलेला पिस्तुलाचा शस्त्र परवान्याची सुद्धा नोंद नाहीये. SP आणि कलेक्टर काय आहे? आता माझं तोंड नाही चांगलं, थोबाडायला पाहिजे ते, थोबाडायला. बोललेलं दिसतं, पण चीड येते, प्रचंड संताप येतोय. आणि आता तर कळलंय चाटणकर बाई चौकशीला हजर राहणार नाहीयेत म्हणून. माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, या चाटणकर बाईला लवकरात लवकर अटक करा. ती पळून जायच्या आधी जेलमध्ये गेली पाहिजे.